पेण तालुक्यातील जावळी निफाड या ठिकाणचा रस्ता हा संपूर्ण गेला वाहून. ना चालायला रस्ता राहिला ना गाडी चालवायला. रस्त्याची खूप परिस्थिती बिकट आहे. अजून शासकीय यंत्रणा का पोहोचली नाही, का पंचनामे झाले नाही? शेतकरी मोठा चिंतेमध्ये आहे. फक्त शेतामध्ये दगडमाती उरली, बाकी शेती सगळी वाहून गेली. 3 दिवसापासून संपर्क नाही, ना लाईट आहे ना पाणी आहे. प्रशासनाची यंत्रणा कुठे आहेत अजून? जावळी ते निफाड शेतीचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. बाळगंगा नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण शेती रस्ते वाहून गेले आहेत. बघण्यासारखी पण शेती शिल्लक राहिली नाही. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. परंतु शासकीय यंत्रणाला मात्र अजून जाग येत नाही. गावामध्ये जर एखादा मनुष्य मृत्यूदार झाला तर त्याला जाळण्यासाठी सुद्धा स्मशानभूमी शिल्लक राहिली नाही. CNI महाराष्ट्र न्यूज रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड. हा 6,000चा बियाणा मग काय बियाणं काय राहिलं काय शिल्लक आता? काहीच ना बघा इकडं काय बघा पेरलेले दाढी सगळ्या काय नावाला शेती म्हणजे नाव फक्त उरले फक्त बस, बाकी काय राहिलं नाही. काहीच नाही हे सगळा हा भाग जो आहे संपूर्ण तो सगळा पूर्ण गेला बघा. मग आता काय कालपासूनच गेलाय सगळा भाग. शासन करते कोण आले होते का नेते कोणच मंडळी? नाही आला, कोणच नाही आला, आमच्यावर लक्षच नाही देत. शासनाचे कोण तलाठी वगैरे मंडळ कोणच अधिकारी नाही. वगैरे कोणच नाही आला कोण नाही पंचनामा? आला पंचनामाला. एकच जमीन आमची. आता खाणार का आम्ही? संदीपजी, आज तुम्ही इथं आलात. निफाड या जावळीपासून पुढे रस्ता आहे आणि रस्ता तर संपूर्ण पाण्यात वाहून गेलेला आहे. काय परिस्थिती आहे इथली? अतिशय बिकट अवस्था आहे. हा परिसर आपण पाहिलात ना, तर हा बालगंगा आपला जो धरण होते त्यातली ही सगळी बाधित लोक आहेत. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल, सरकारने तर यांच्या जमिनीला चांगला दर दिला नाही आहेत. सरकारने यांना वाऱ्यावर सोडलं आहे. परंतु आज जो निसर्गाचा जो प्रकोप झालेला आपण लक्षात येईल, जो महापूर झालेले आहे, त्यामध्ये यांची तुम्ही शेती बघाल तर इथेही शेती होती आणि पूर्ण तुम्हाला हे दगड दिसेल. म्हणजे पूर्णतः शेतकरी मुलापासून उद्ध्वस्त झालेले आहे. त्यामुळं आता आम्हाला सरकारला सांगायचे, सरकारने आता तरी जरा डोळे उघडले पाहिजेत आणि या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे. आता इथला शेतकरी काय करणार? कारण हा तुम्ही जावली निफाड हा सगळा परिसर तुम्ही पाहाल तर ही सर्व लोक शेतीवर अवलंबून आहेत. इथली कुठली लोक बाहेर नोकरीसाठी जात नाहीत. इथलाच भाजीपाला पिकवायचा, उन्हाळी पावसाळी शेती करायची आणि त्याच्यावरच त्यांचं उदरनिर्वाह आणि त्यावरच इथला परिसर बालगंगेचा परिसर त्यांची उदरनिर्वाह चालतोय. परंतु आज त्यांची शेतीच पूर्ण उद्ध्वस्त झाल्यामुळं इथला शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला. इथल्या रस्त्याची अवस्था आपण पाहिली असेल, विजेचा पूर्णतः ती डिपीस पडलेली आहे. त्यांची स्मशानभूमी वाहून गेलेली आहे. त्यानंतर जी पाण्या पुरवठ्याची योजना होती ती योजना पूर्ण गायब झालेली आपल्याला इथे दिसते. आता पिण्याच्या पाण्यापासून आणि खायच्या अन्नापासून यांची अतिशय गैरसोय इथे झालेली आहे. मला सरकारला विनंती करायची आहे आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा मला सांगायचं आणि प्रशासनाला त्यांनी तत्काळ या भागामध्ये भेटी दिल्या पाहिजेत आणि इथल्या लोकांच्या ज्या गरजा आहेत, त्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आणि इथे काही इतर सुविधा उभ्या करता येतील काय? रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल, अन्न असेल, या सगळ्या सुविधा उभ्या करण्यासाठी सरकारने तत्काळ या लोकांना मदत करावी एवढंच सरकारला सांगायचं. आपण बघू शकता की पाण्याचा प्रवाह किती मोठा असेल की यांची स्मशानभूमी सुद्धा वाहून गेलेली. बघा तुम्हाला तिथे ती पडलेली दगडं दिसतील, हे पाईप दिसतील, हे पहा किती. म्हणजे हा प्रवाह इतका मोठा होता की यांची स्मशानभूमी सुद्धा पूर्णतः वाहून गेलेली आहे. पलीकडे ही लोक भाजीपाला करत असेल, तिथली भूमीसुद्धा जमीन पूर्णतः वाहून गेलेली आहे. त्याबद्दल शेती पण वाहून गेली. पूर्ण वाहून गेली. स्मशानात गावात एखादा मैत झाला तर मग कसं काय? आता स्मशानात जर एखादा कोण मैत झाला तर त्यांना या दगडावरच त्यांना आणून जायला लागली, अशी अवस्था आहे. आणि तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की कालपासून इथले जी लोक आहेत, इथली जी बाधित लोक आहेत ती इथे नुसती प्रशासनाची वाट बघतात, पण कोणी इथे आलेलं नाही. सकाळी फक्त ग्रामसेवक येऊन गेला, परंतु कोणत्या प्रकारची सुविधा लोकांना साध्या पाण्याची सुद्धा सुविधा इथे झाली नाही. अतिशय भयानक अवस्था आहे. आणि एवढा मोठा पूर होऊन सुद्धा जर तहसीलदार, इथले कलेक्टर आणि इथलं स्थानिक लोकप्रतिनिधी येत नसतील तर सरकार किती गंभीर आहे हे आपण सर्वांनी समजून घेण्यासारखं.
आता तुमची पण इथं जमीन आहे ना? हा मग कुठं आहे जमीन तुमची? ठीक आहे, हीच गेली हीच ही सगळी जमीन तुमचीच? आमचीच आहे. माहिती ह्याच्यामध्ये काहीच नाही, नुसते फक्त मातीचा हे आलाय, सगळी वाकून भराव आलाय, काहीच शिल्लक राहिला नाही. झालं सध्या मग आता काय पंचनाम्याला कोण आले होते का? कोणीच नाही आलं अजिबात. अजूनपर्यंत कोणी कोणीच नाही. नाही. काय करणार आता पुढं मग? काय आता सरकार करीत पुढे आम्ही काय करणार? आम्ही काय नाही करू शकत. दखल नको घ्यायला का आता आमची जरा? काहीच किती एकर जमीन आहे तुमची? इथं आमची 3 एकर शेती. 3 एकर शेती. आणि आजूबाजूची गेली तर ती बाजूच्या लोकांच्या सगळ्यांची ती सगळीच गेली सगळी. सगळं वाहून गेलेले. सगळं गेलं बाबा. आता बंधारा पण गेला, रस्ता पण गेलाय. सगळं रस्ता सफा लाईट गेली सगळं करा. पाणी नाही पियाला आम्हाला. पाण्याचा संपर्क पण तुटलाय. सगळं बघा, पाईप सगळं पाणीच नाही अजिबात. पाईपलाईन पण सगळी